मनोज म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते मारुतीमाचा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय. वेल प्लेड बॉय. बलवंत वाडी टीम पुढे सरकली आहे. क्या बात है. जबरदस्त है. ग्रीन आर्मी चमकली है. इथं मात्र अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न नॉस्ट्रेलियनवरती थ्रो आलाय छोटा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 30-30 30 धावा धावफलकावरती आहेत भाई. 30 धावा आता. डीजे वाले बाबू यार भाई गाना वाना बजाओ दो अब. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 31-31 31-31. इथे मात्र चांगला फटका गिरीश भोरच्या बॅटमधून येतो. धाव मिळेल ती फक्त एक. स्ट्राईक फक्त रोटेट झाली. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. फुल टॉस वरती येतो साई तोड. षटकार. 6 धावा मिळतात. अर्धा डझन धावा एकवटल्यात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 40. आता चेंडू येतो डॉट. जजमेंट खराब. 5 बॉल झालेत. एकेचाळीस धावा झाल्यात. करायच्यात 42.
एक सेकंड टीचे, एक सेकंड. चला, मैदानामध्ये जे आमचे व्हॉलेंटियर्स गर्दी करून बसलेत त्यांना रिक्वेस्ट करतोय की ऑर्गनायझर्सने स्पेशली कॉल केलाय तर ती गर्दी कमी करा. फक्त ऑफिशियल्स थांबा ना मैदानामध्ये. भाई ऑडियन्स गॅलरीमध्ये येऊन बसा. कडक अंपायर. चला मॅच सुरू करा. 42 धावा करायच्यात. 42. पाच अजून 2 मॅच नंतर अंडर 15च्या मॅचेस सुरू होतील. मित्रांनो, तुम्ही येतायत हरकत नाहीये, या, प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्हाला उत्तर तेच मिळेल की 2 मॅच नंतर तुमची मॅच आहे. त्यामुळे आधीच क्लिअर करतो की 2 मॅच नंतर तुमची मॅच असेल आणि ही पकडली तर 3 मॅच. मित्रांनो 3 मॅचेस सॉरी. इथे मात्र स्टुटपार्टने खेळण्याचा प्रयत्न. ब्लेड ओपन. थेट खेळाडूकडे गेला चेंडू. धाव मिळेल 1. डाव दुसरा आणि दुसऱ्या डावामध्ये ऐकूयात आपण आवाज
महाडशी दहाड कुणाल बाबे सर. हॅलो. मॅच आता आपण पाहत आहोत. स्वराज्य डोंबिवली वर्सेस फ्रेंड्स 11 या दोन्ही संघांमध्ये चेंडू झालेत आतापर्यंत 3 धाव फलकावर आहेत, त्या म्हणजे 3. पुढील चेंडू टाकण्यासाठी पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, परंतु फक्त एकच धाव. सलगचे 2 जर विकेट घेतले मनोज यांनी. आदित्य पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे मनोजला. अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत ते. पाच चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. धावा बॉल टू रन. 5 बॉल 5. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे गिरीश भोईर यांच्याकडून एक चुकी झाली आणि त्यावर एक चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळाली. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर आहेत, त्या म्हणजे 6 धावा. प्रीतम दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रीतमचा वापर करतात. पहिला चेंडू प्रीतम यांचा अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, त्यावर फक्त एकच धाव. लोअर फुलटॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तर व्यासपीठावरती आपण करूयात सन्मान. तर मी सन्मान करण्यासाठी विनंती करतोय संदेश. हॅलो हॅलो शेख. तर व्यासपीठावरती आपण करत आहोत सन्मान. विभागातील स्पर्धा सुरू आणि विभाग क्रमांक 51, 52, 56 आणि 52 मध्ये वसलेलं देवीसापाडा गाव आणि त्याचे ग्रामीणचे खेळाडू 40+ विलासजी म्हात्रे साहेब आणि दिलीप जोशी साहेब उपस्थित आहेत. दोन्ही लेजंड क्रिकेटर्स आपण या व्यासपीठावरती करूयात सन्मान. तर मी सन्मान स्वीकारण्यासाठी विलासजी म्हात्रे साहेब आणि दिलीपजी जोशी साहेबांना विनंती करतो. 40+ देवीसापाडा लेजंड खेळाडू आणि त्यांचाच बंधुतुल्य मित्र गिरीश भोईर मैदानामध्ये खेळतोय. साहेबांचा सन्मान 40+ देवीसापाडा क्रिकेट संघाचा सन्मान इथे मात्र केला होता. बघूया आता गिरीश भोईर. पहिला चेंडू पंच दोन्ही हात समांतर करत असताना
अवांत धावेची भर संघाच्या धावसंख्येमध्ये. गिरीश भोईरने ही 2 विकेट सलग घेतले तर आदित्य पाटील यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. एक चेंडू झालेला आहे. 18 धावा धाव फलकावर. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा इथे कॅच ड्रॉप होते. पंचांनी बोट आकाशाकडे करत असताना रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागले. 4 चेंडू झालेले आहेत. 19 धावा धाव फलकावर. आता फक्त औपचारिकता. 4 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज असणार. सॉरी, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. सलगची 3री कॅच ड्रॉप झालेली आहे. आणि इथे मैदानामध्ये घडतंय काय? कॅचेस मीन विन मॅचेस असं संबोधलं जातं. आणि इथे वारंवार कॅची ड्रॉप होत आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. त्यावरही फक्त 1च धाव. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. वाईट चेंडू आणि वाईट +1 2 धावा इथे ऍड केल्या जातील.